नमस्कार. आपले शरीर हे प्रथिनांनी बनलेलं आहे. जवळपास 20% शरीर हे प्रथिनांनी बनलेलं आहे. या प्रथिनांमध्ये प्रोटीन्समध्ये महत्वाचा घटक एलिमेंट हा नायट्रोजन असतो. या प्रोटीनमुळेच डीएनए आरएनए बनतात, हार्मोन्स एन्झाईम्स वगैरे जे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये पचन करण्यासाठी मदत करत असतात. तर हे प्रथिने खूप जास्त महत्वाचे आहे, ज्याच्यामध्ये नायट्रोजन असतो. कधी कधी काय होते ना, याच प्रथिनांपासून अमोनिया आपण बनतो, अमोनिया NH3, आणि हा अमोनिया आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे, पॉयझनस असतो. याच पुढे मग युरियामध्ये रूपांतर होते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये युरिया सुद्धा तयार होतो. हा तोच युरिया आहे जो खतांमध्ये खत म्हणून आपल्या शेतांमध्ये खत म्हणून वापरला जातो. आपल्या शरीरासाठी तो पॉयझनस आहे, तो शरीराबाहेर घेत जाणं अत्यंत आवश्यक आहे. मग यावेळेस कोण मदत करते आपल्या शरीरामधलं, तर किडनी. किडनी हा एक असे अवयव, म्हणजे 2 किडनी असतात आपल्याला. तर किडनी हा एक असा अवयव आहे जो आपल्या रक्तामधून युरिया बाहेर काढतो आणि युरिया पाण्यामध्ये मिसळू शकतो. त्याच्यामुळे लघवी वाटे तो आपल्या शरीराच्या बाहेर जाऊ शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला एक्सक्रिटरी सिस्टीम, उत्सर्जन संस्था, आणि पर्टिक्युलरली मनुष्यामधील मानवी उत्सर्जन संस्था याचा अभ्यास करायचा आहे. नेहमीप्रमाणे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन सुद्धा याच्यात पाहणार आहोत. ठीक आहे, एक एक करून आपण पाहू. बघा, पेशींमध्ये अनावश्यक विषारी नायट्रोजन युक्त पदार्थ तयार होत असतात. प्रथिने आणि अमिनो आम्ल याच्यापासून काही प्रमाणामध्ये कधी कधी अमोनिया बनतो, ज्याचा रूप तो अतिशय जास्त विषारी असतो आणि पाण्यामध्ये मिसळत पण नाही, इन्सोल्युबल असतो. त्याचमुळे मग या अनावश्यक अमोनियाचं रूपांतर युरियामध्ये होतो, जो पाण्यामध्ये मिसळतो. त्याचाच पुढे युरिक आम्लामध्ये. पण सर्वात जास्त आपल्या शरीरामध्ये युरिया बनतो. अमोनिया आणि युरिक आम्ल हे कमी बनतात. ठीक आहे, अमोनिया अतिशय जास्त विषारी असतो. ते शरीराबाहेर काढण्यासाठी उत्सर्जन संस्था, एक्सक्रिटरी सिस्टीम काम करत असते. ठीक आहे, आता अमोनियाचा फॉर्म्युला NH3 आहे. युरियामध्ये काय असतो ना, एक ऑक्सिजन आणि कार्बन. त्या कार्बनला 2 अमोनिया लागलेले असतात, NH2. ठीक आहे, आणि याला आपण युरिया म्हणत असतो. ठीक आहे, आणि युरिक ऍसिड हे अशा प्रकारे सायकल बंद असते याच्यामध्ये. तर हा युरिक ऍसिड फॉर्म्युले पाठ करायची गरज नाही, फक्त याच्यामधला अंतर आपल्याला माहित असलं पाहिजे. युरिया कशापासून बनतो, तर अमोनियापासूनच बनतो. ठीक आहे. हा, आता राज्यसेवा 2017 मध्ये एक प्रश्न विचारलेला होता. हा प्रश्न बघा काय म्हणतो, की खालीलपैकी कोणता किंवा कोणते नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थ नाही. कोणते टाकाऊ पदार्थ नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थ नाहीये. अमोनिया आहे का? हो, अमोनिया तर आहे, अत्यंत विषारी असते. युरिया पण आहे, अमोनियापासूनच बनतो. क्रिएटिन आणि क्रिएटिनाइन. आता क्रिएटिन, आता जे कोणी आता तुमच्यातले बरेचसे लोक जिम मध्ये जात असतील, तर जिम मध्ये जास्त करून प्रचलित शब्द कोणते, तर प्रोटीन, मसल बिल्डअप करण्यासाठी प्रोटीन खायला पाहिजे, क्रिएटिन खायला पाहिजे. ठीक आहे, असं म्हणतात. क्रिएटिनचे पण छोटे छोटे डबे मिळतात, प्रोटीनचे पण मोठे मोठे डबे मिळतात, त्याच प्रकारे क्रिएटिनचे सुद्धा. आता हा क्रिएटिन, मला सांगा, हा आपण आपल्या शरीरामध्ये घेतो, हा विषारी असेल का? विषारी असता तर घेतला असता का? नाही, हा फायदेशीर असणार ना कुठेतरी, म्हणजे हा तर नसायला पाहिजे. ठीक आहे, क्रिएटिनाइन हे आपल्याला माहित नाही, तो वाटल्यास असू शकतो. तर हा तर आपला ऑप्शन डायरेक्ट आपण लॉजिकने पण सोडवता येते. जे मुलं जिमला जाणारे असतात त्यांना तर क्रिएटिन हा शब्द एकदम ऐकलेला आहे. ठीक आहे, तर कोणते पदार्थ हे टाकाऊ पदार्थ नाही? कोणते पदार्थ टाकाऊ पदार्थ नाही? तर क्रिएटिन हा टाकाऊ पदार्थ नाहीये. क्रिएटिनाइन आपल्याला माहित नाही, परंतु क्रिएटिन आणि क्रिएटिनाइन दोघांची जोडी कुठे दिसत नाहीये, त्याच्यामुळे आपलं ऑप्शन कोणतं? 2. ठीक आहे, तर क्रिएटिनाइन बद्दल पण आपण पाहून घेऊ. बघा, क्रिएटिन काय आहे? हे ज्यावेळी आपण जिम मध्ये जास्तीत जास्त वजन उचलतो, तर आपल्या शरीरामध्ये ना तेवढी ताकद नसते, आपल्या मसलमध्ये तेवढी ताकद नसते, आणि जेवढी काही ताकद पाहिजे असते तर ते आपण आपल्या आता पेशींचं पण पेशी काय करत असतात, अन्नापासून आणि ऑक्सिजन त्याच्यामध्ये मिसळलं, अन्नामध्ये ऑक्सिजन मिसळलं ग्लुकोजमध्ये, तर ते ऊर्जा तयार करत असतात आणि याच ऊर्जेमुळे आपण वजन वगैरे उचलू शकतो. परंतु आपण रिपिटेशन खूप जास्त करतो, मोठी मोठी वजन उचलतो, आपल्या शरीराची पण एक लिमिटेशन असते. तर या केसमध्ये क्रिएटिन नावाचा आपला पदार्थ, हा क्रिएटिन आपल्या शरीरामध्येच तयार होत असतो. हा काय करतो? तात्पुरती शक्ती देत असतो, आपल्या स्नायूंना तात्पुरती शक्ती देत असतो. ठीक आहे, तर जड कामे करण्यासाठी स्नायूंना तात्पुरती किंवा तात्काळ शक्ती देणे हे क्रिएटिनचं काम आहे, जे आपल्या शरीरामध्येच तयार होते. परंतु आपण काय करतो, आणखी जास्त शक्ती मिळण्यासाठी आपण बाहेरून पण क्रिएटिन घेतो. ठीक आहे, एका लिमिटमध्ये क्रिएटिन घेतलं तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु जर का खूप जास्त प्रमाणामध्ये क्रिएटिन तुम्ही घेत असाल तर तुमच्या शरीराला ते हानिकारक आहे. आता ही क्रिएटिन तयार कुठे होते, तर लिव्हरमध्ये तयार होत असते आपल्या शरीरामध्ये. त्याचप्रकारे किडनीमध्ये सुद्धा हे क्रिएटिन तयार होते, आणि पॅनक्रियास, स्वादुपिंड, याच्यामध्ये सुद्धा हे क्रिएटिन तयार होत असते. आणि हे जे याच्यापासून जे क्रिएटिनाइन बनते, हे याचा वेस्ट आहे. क्रिएटिनाइनचा वेस्ट कोणता आहे?
क्रिएटिनचा वेस्ट हा क्रिएटिनाइन आहे, हा वेस्ट पदार्थ आहे, हा आपल्या शरीराबाहेर जाणं आवश्यक असते. ठीक आहे. तर आपल्या शरीरामध्ये वेस्ट पदार्थ कोणते बनतात, तर अमोनिया, युरिया आणि क्रिएटिनाइन. ठीक आहे. आता मानवी उत्सर्जन संस्थेचे 4 भाग आहेत, चार घटक आहेत. कोणकोणते, तर पहिले तर या 2 किडन्या. ठीक आहे. वृक्काची जोडी किडन्या. आता या किडन्या ज्या असतात, या किडन्यांमध्ये बारीक बारीक छोट्या छोट्या रक्तवाहिन्या असतात, कॅपिलरी, ब्लड कॅपिलरी, आणि नेफ्रॉन असतात. नेफ्रॉन, आता हे नेफ्रॉन काय असतात, किडन्या, लाखो करोडो नेफ्रॉन, त्या म्हणजे भरपूर हजारो लाखो नेफ्रॉन एका किडनीमध्ये असते. हेच ते नेफ्रॉन आहे जे रक्ताचं गाळण करते, रक्ताचं फिल्ट्रेशन करते, रक्तामधून युरिया बाहेर काढते. मेन काम कोण करते, तर नेफ्रॉन. असंख्य म्हणजे लाखो नेफ्रॉन एक सोबत काम करतात, तेव्हा कुठे मग ते लघवीद्वारे युरिया बाहेर निघतो. ठीक आहे. हे नेफ्रॉनद्वारे रक्त गाळण्याचं काम या किडनीमध्ये होत असते. त्याच्यानंतर हे 2 किडन्या आहेत, ही एक किडनी आणि ही दुसरी किडनी. याच्यामधून एक बघा, एक वाहिनी बाहेर निघालेली आहे. ही रक्तवाहिनी नाही आहे, ही किडनीने जे रक्तामधून पाणी आणि युरिया बाहेर काढलेला आहे, तर त्याचं वहन काय करते, त्याचं वहन करण्याचं म्हणजे एक प्रकारे पाण्यामध्ये युरिया मिक्स झाला म्हणजे ते मूत्र. तर हे जे मूत्र आहे, तर ते या मूत्रवाहिनी, युरेटर म्हणजे काय, तर हे मूत्रवाहिनी, याची पण जोडी असते. या किडनीची एक मूत्रवाहिनी आणि या किडनीची. तर अशा प्रकारे या दोन्ही वाहिन्या या ब्लॅडरमध्ये, युरिनरी ब्लॅडरमध्ये जातात. आणि या युरिनरी ब्लॅडर म्हणजे काय, मूत्राशय, याच्यामध्ये हा जी युरिन आहे आपली, तर ती जमा होते. ठीक आहे. आणि हा युरेथ्रा म्हणजे मूत्रमार्ग. तर असे 4 भाग आहेत. त्याच्यामधला सर्वात महत्वाचा कोणता, तर किडनीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा, आता ही जी किडनी आहे, एक डाव्या बाजूला, एक उजव्या बाजूला. आता जी उजव्या बाजूची किडनी असते, म्हणजे या, आता माझी ही बाजू उजवी आहे, या बाजूला जी किडनी आहे ना, ती थोडी खालच्या बाजूला असते, आणि डाव्या बाजूची किडनी थोडी वर असते. थोडा किंचित फरक असतो त्याच्यामध्ये. एकाचं वजन जवळपास 125 ते 170 ग्राम किडनीचं वजन असते. एवढी किडनी असते. जसं तुम्ही सोयाबीन पाहिलं असणार, सोयाबीनची भाजी वगैरे करतो आपण, सोयाबीनच्या दाण्याची भाजी. तर सोयाबीनचा दाणा कसा दिसतो, त्याच प्रकारे किडनी दिसते. आता या एका किडनीमध्ये हजारो नेफ्रॉन्स असतात. ठीक आहे. आता नेफ्रॉन कसे असतात तुम्हाला पुढे दाखवतो. नेफ्रॉनचा म्हणजे वृक्काचा, किडनीचा रचनात्मक आणि कार्यात्मक, स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट कोणता आहे, तर नेफ्रॉन आहे. नेफ्रॉनचाच अभ्यास आपल्याला करायचा असतो. किडनीचा अभ्यास म्हणजे नेफ्रॉनचा अभ्यास. हे काय करत असते, तर यकृताने बनवलेल्या युरिया रक्तातून वेगळा केला जातो. ठीक आहे. आता युरिया म्हणजे काय, युरिन, आपली जी मूत्र आहे. मूत्र म्हणजे काय, तर भरपूर 95% तर पाणीच असते, त्याच्यामध्ये युरिया असतो आणि त्याच्यामध्ये काही मीठ पदार्थ पण असतात, म्हणजे NaCl हे पण असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे जे मूत्र असते ते थोडं खारवट असते. पुढे जाऊया. आता बघा, ही किडनी आहे, किडनीचा हा आतमधला भाग आहे. आता याच्यामध्ये हजारो असे नेफ्रॉन्स असतात. तर हे जे दिसते तुम्हाला, हे जे मोठं ह्या डब्यामध्ये जे दिसते तुम्हाला, हे नेफ्रॉन आहे. आता नेफ्रॉन मध्ये बघा काय काय दिसते. बघा, आता पहिले तर किडनीचं तुम्हाला समजून सांगतो. हे बघा, ही एक रक्तवाहिनी आहे. हे काय करते, ही रक्तवाहिनी काय करते, तर याच्यामधून रक्त किडनीमध्ये येते. या रक्तामधून मग युरिया बाहेर काढला जातो आणि हेच मग शुद्ध रक्त जे आहे तर मग इथून बाहेर निघते. ठीक आहे. हे रक्तवाहिन्या किडनीमध्ये जाणार आहे. आता किडनीमध्ये रक्त येत आहे तर नेमकं कुठे जाते, हे या नेफ्रॉनमध्ये जाते. असे हजारो लाखो नेफ्रॉन्स असतात. तर नेफ्रॉन पण बघा कशी दिसते, ह्या एक प्रकारे अशी नळीच आहे. नेफ्रॉनची पण एक नळीच असते. याच्यामध्ये हा भाग खूप महत्वाचा आहे. हा एक प्रकारचा चेंडू आहे. जसा आता माझा हा तळा हात आहे, त्याला मी असं केलं तर म्हणजे हा काय बनला, एक चेंडू बनला. याच्या आतमध्ये भरपूर साऱ्या रक्तवाहिन्या, बारीक बारीक कॅपिलरीज असतात. हा काय आहे, याला काय म्हणतो आपण, हे बघा, हे जे निळं तुम्हाला दिसत आहे, हे काय आहे, हे बोमन कॅप्सूल सारखं दिसतं ना हे. आणि याच्यामध्ये भरपूर साऱ्या बारीक बारीक रक्तवाहिन्यांचा गुंडाळा असतो. याला आपण ग्लोमेरुलस म्हणत असतो. रक्तवाहिन्या म्हणजे बारीक केशवाहिन्या असतात, तर त्याचा गुंडाळा असतो, त्याला आपण ग्लोमेरुलस म्हणतो. आणि याच्यामध्ये रक्त वाहते आणि या रक्तामधून मग युरिया ओढण्याचं काम, शोषून घेण्याचं काम हे बोमन कॅप्सूल करत असते. ठीक आहे. नेफ्रॉनचं तोंड आहे, हे नेफ्रॉनचं मुख आहे. ठीक आहे. हे युरिया त्यात पाणी शोषते, त्याच प्रकारे युरिया पण शोषून घेते, मीठ पण शोषून घेते. सोबत कधी कधी काय होते ना, सोबत काही चांगले पण पदार्थ म्हणजे ग्लुकोज वगैरे जे आवश्यक आहे आपल्या शरीरासाठी ते पण शोषून घेतले जाते. आता नेहमी असतेच ना, 100% फिल्ट्रेशन तर होणार नाही. जसं आपण चहा बनवल्यानंतर चाळणीने तो चहा गाळून घेतो, पण थोडीफार चहापत्ती त्या चाळीमध्ये पण पडते ना. तर अशाच प्रकारे
इथे सुद्धा चांगले जे पदार्थ आहेत जसं ग्लुकोज वगैरे ते पण थोडाफार शोषून घेतलं जाते. मग अशा वेळेस काय होते, मग हे जे शोषून घेतलेलं जे हे आहे पाणी आणि युरिया आणि सोबत काही घटक आहेत त्याच्यामधून ते जे ग्लुकोज वगैरे आहे जे आवश्यक घटक आहेत त्यांना परत रक्तामध्ये शोषून घेण्यासाठी हा भाग काम करत असतो. यांच्या पण अवतीभोवती भरपूर साऱ्या रक्तवाहिन्या गुंडाळलेल्या असतात जेणेकरून रक्तामध्ये परत ते आवश्यक घटक शोषून घेतलं जाईल. ठीक आहे, रिअब्झॉर्प्शन म्हणतो आपण त्याला. तर या भागाला आपण लूप ऑफ हेनले म्हणत असतो. लूप ऑफ हेनले याला आपण काय म्हणलं, ग्लोमेरुलस, याला आपण काय म्हणलं, बोमन कॅप्सूल. ठीक आहे, अशा प्रकारे मग ते याच्यातून निघाल्यानंतर प्युअर एक प्रॉपर मूत्र तयार होते ज्याच्यामध्ये पाणी, युरिया आणि मीठ असते. ठीक आहे, मग या मूत्रवाहिनीतून मूत्राशयामध्ये जमा होते. ठीक आहे, आता बघा, आता हे जे युरिन आहे, युरिन मूत्र तयार होण्याच्या 4 स्टेजेस आहेत. कोणते? पहिले ग्लोमेरुलस मध्ये काय होत असते, रक्तवाहिन्यांचा गुंडाळा, त्याच्यामधून ह्या बोमन कॅप्सूल काय करते तर रक्ताचं गाळण करते, त्याच्यामधून युरिया, पाणी, मीठ वगैरे सगळं गाळून घेते. लूप ऑफ हेनले मध्ये काय होते की पुन्हा शोषण होते, म्हणजे रक्तामधले जे आवश्यक घटक जे या बोमन कॅप्सूलने शोषून घेतलेले आहेत तर ते परत रक्तामध्ये ओढून घेण्याचं काम हे लूप ऑफ हेनले इथे होत असते. पुन्हा शोषण म्हणजे रिअब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट्स जसे की ग्लुकोज वगैरे. ठीक आहे, ग्लुकोज मधून ऊर्जा मिळते ना आपल्याला, ते आवश्यक आहे. मूत्रवाहिनीत स्त्रावण होते, त्याच्यानंतर मग सिक्रेशन ऑफ युरिन. आता हे जे मूत्राशय आहे त्याच्यामध्ये युरिन टाकण्याचं काम म्हणजे सिक्रेशन होणे. ठीक आहे, तर हे आणि त्याच्यानंतर मग आपल्या शरीरामधून हे जे मूत्र आहे ते शरीराबाहेर काढणे म्हणजे एक्सक्रिशन. ठीक आहे, असे 4 स्टेजेस आहेत. ठीक आहे, पहिलं कोणतं तर फिल्ट्रेशन, रक्ताला गाळणे, त्याच्यानंतर रिअब्झॉर्प्शन, पुन्हा शोषण करणे. ठीक आहे, आवश्यक घटक, त्याच्यानंतर सिक्रिशन म्हणजे मूत्राशयामध्ये हे मूत्र तयार म्हणजे जमा करणे, आणि त्याच्यानंतर एक्सक्रिशन म्हणजे हे बाहेर काढणे. ठीक आहे, तर असे 4 स्टेजेस आहेत. मूत्रपिंड म्हणजे किडनी, वृक्क किंवा मूत्रपिंड किडनीचं नाव आहे. मूत्रपिंडातून प्रत्येक मिनिटाला 1 लिटर रक्त वाहत असते. ठीक आहे, रोज 1 ते 2 लिटर मूत्र तयार होत असते आणि याच्यामध्ये जवळपास 25 ते 30 ग्राम युरिया आपल्या शरीराच्या बाहेर निघत असतो याच्याद्वारे. याचा पीएच किती असतो? आपलं जे युरिन आहे, युरिनचा पीएच हा 6 असतो, म्हणजे ऍसिडिक असते ती थोडीफार. ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये युरिया असतो ना, त्याच्यामुळे ते ऍसिडिक बनत असते. आता राज्यसेवा 2016 मध्ये एक प्रश्न आलेला होता की एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते, तर 1 लिटर रक्त वाहते. ठीक आहे, राज्यसेवा 2013 मध्ये एक प्रश्न आला होता की सामान्यतः किडनीमधून खालीलपैकी कशाचे गाळण होते? कशाचे? तर युरियाचे गाळण होते ना. युरिक ऍसिडचे होते का? सामान्यतः किडनीमधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही? कशाचे गाळण होत नाही? तर अमोनिया. आता आपल्याला माहिती आहे युरिया कशापासून बनतो? अमोनियापासूनच बनतो. ठीक आहे, त्याचप्रकारे युरिक ऍसिड सुद्धा कशापासून बनतो? अमोनियापासूनच बनतो. हे सगळं थोड्याफार प्रमाणात आपल्या शरीरामध्ये सर्वात जास्त युरिया बनत असतो. परंतु अमोनिया पण असतो ना थोड्याफार प्रमाणामध्ये, युरिक ऍसिड पण असतो थोड्याफार प्रमाणामध्ये. ठीक आहे, हे तिन्ही पण हे आपल्या शरीराच्या बाहेर निघतात. पण कशाचे गाळण होत नाही? किडनी कशाचे गाळण करत नाही? पाण्याचे गाळण करते का? हो, पाणी पण शोषून घेते, मूत्रामध्ये पाणी पण असते. साखरेचे म्हणजे ग्लुकोज, सुक्रोज किंवा ग्लुकोज, हे जर का रक्तामध्ये युरिन मध्ये गेलं तर त्याला परत वापस घेतलं जाते. ठीक आहे, याची गाळण करत नाही. म्हणजे ऑप्शन योग्य उत्तर आपलं कोणतं आहे? 4थ्या नंबरचं. 15 मध्ये एक प्रश्न आलेला होता, मूत्रपिंडाद्वारे होणाऱ्या उत्सर्जन क्रियेतील विविध क्रियांचा क्रम खालील प्रमाणे असतो. तर क्रम विचारलेला आहे. आपल्याला माहिती आहे सर्वात पहिले काय होते? फिल्ट्रेशन होते, रक्ताचं गाळण होते, त्याच्यामधून पाणी, युरिया, मीठ वगैरे हे सगळं रक्ताचं गाळण केलं जाते. सोबत जर का काही साखर वगैरे आली किंवा ग्लुकोज वगैरे आला तर मग त्याचं पुन्हा रक्तामध्ये परत घेतलं जाते, त्याला रिअब्झॉर्प्शन म्हणतो आपण. लूप ऑफ हेनले या ठिकाणी होते. ठीक आहे, म्हणजे पहिलं कोणतं? तर पहिलं फिल्ट्रेशन, त्याच्यानंतर रिअब्झॉर्प्शन, त्याच्यानंतर सिक्रेशन म्हणजे हे जे मूत्र आहे तर मग त्याला सिक्रेट होते आणि ते मूत्राशयामध्ये जमा होते, आणि त्याच्यानंतर मग एक्सक्रेशन म्हणजे त्याला बाहेर काढलं जाते, उत्सर्जन केलं जाते. ठीक आहे, तर बघा कोणतं आहे? पहिले फिल्ट्रेशन, रिअब्झॉर्प्शन, सिक्रेशन आणि एक्सक्रेशन. ठीक आहे, इथेच पहिलंच ऑप्शन आहे आपलं. दुसऱ्या ऑप्शन मध्ये बघा पहिले सिक्रेशन दिलं, तिसऱ्या ऑप्शन मध्ये पहिले रिअब्झॉर्प्शन दिलं, त्याच्यानंतर मग फिल्ट्रेशन दिलं. चुकीचं आहे, पहिलं ऑप्शन आपलं बरोबर आहे. ठीक आहे, राज्यसेवा 19 मध्ये पण प्रश्न आला की मानवाच्या शरीरातील नेफ्रॉन मध्ये युरिन बनवण्याचा योग्य घटनाक्रम जशाच तसं रिपीट झालं.
म्हणजे 3-4 वर्षाआधी एक प्रश्न विचारला, तोच प्रश्न परत रिपीट झाला राज्यसेवेमध्ये. घटनाक्रम विचारलेला आहे. सर्वात पहिले काय होते बघा, इंग्लिशमध्ये वाचू आपण, कारण इंग्लिश मधलं जसं जसं इकडे लिहिलेलं आहे मराठीमध्ये, त्याच्यामुळे सरळ सरळ आपण इंग्लिशमध्ये वाचू. सर्वात पहिले सिलेक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन होते का? नाही, पहिले फिल्ट्रेशन होते. म्हणजे हे चुकीचं आहे. दुसऱ्या ऑप्शन मध्ये बघा इथे लिहिलेलं आहे अल्ट्रा फिल्ट्रेशन. हे बरोबर आहे. पहिले अल्ट्रा फिल्ट्रेशन होते, त्याच्यानंतर ट्युब्युलर सिक्रेशन होते. नाही, पहिले रिअब्झॉर्प्शन होते, त्याच्यानंतर सिक्रेशन होते. सर्वात पहिले फिल्ट्रेशन, त्याच्यानंतर रिअब्झॉर्प्शन, त्याच्यानंतर सिक्रेशन, त्याच्यानंतर एक्सक्रिशन, असा तो क्रम आहे. तर पहिले फिल्ट्रेशन, मग रिअब्झॉर्प्शन. हे तर चुकलं, हे तर पहिले चुकलं होतं, हे पण चुकलं. त्यानंतर फिल्ट्रेशन, रिअब्झॉर्प्शन आणि सिक्रेशन. हे बरोबर आहे. म्हणजे तिसरं ऑप्शन आपलं बरोबर आहे. ठीक आहे. हिमोडायलिसिस. आता कधी कधी काय होते, आपल्या दोन्ही किडन्या फेल होऊन जातात. ठीक आहे. म्हणजे फेल होतात म्हणजे काय, तर ते रक्तामधून युरिया बाहेर काढलं म्हणजे त्यांच्याकडून त्यांची क्षमता निघून जाते. आता ते फिल्ट्रेशन रक्ताला गाळण करू शकत नाही, रक्ताचं युरिया बाहेर काढू शकत नाही, पाणी बाहेर काढू शकत नाही. मग अशा केसमध्ये युरिया आपल्या शरीरामध्येच राहील आणि तो तर पॉइझनस असते. तो जर का आपल्या शरीरामध्ये भरपूर वेळ राहिला तर आपण मरून जाऊ. ठीक आहे. मग अशा वेळेस काय, किडनी आपल्याला ट्रान्सप्लांट करावी लागते. परंतु किडनी आपल्याला आपल्या शरीराला सूट होणारी किडनी एवढ्या सहजासहजी मिळत नाही. त्याच्यामुळे मग तात्पुरता इलाज कोणता, तर हिमोडायलिसिस. म्हणजे किडनीचं काम मशीन करते. म्हणजे आपल्या शरीरामधून रक्त बाहेर काढलं जाते. अशुद्ध रक्त म्हणजे ज्याच्यामध्ये युरिया आहे ते रक्त मशीनमध्ये टाकलं जाते. ठीक आहे. आणि या मशीनमध्ये एक फ्लुइड असतो. ठीक आहे, एक पदार्थ असतो, डायलिसिस फ्लुइड म्हणतो त्याला. तर हे पदार्थ काय करतात, हे जे द्रव्य आहे हे रक्तामधलं युरिया आपल्यामध्ये शोषून घेते. अशा प्रकारे रक्तामधला युरिया कमी कमी होत जातो आणि मग शुद्ध रक्त जे आहे तर ते शरीरामध्ये परत पाठवलं जातं. म्हणजे आपलंच रक्त मशीनमध्ये टाकतो आपण, मशीनमध्ये त्याच्यामधलं युरिया बाहेर काढला जातो, पाणी बाहेर काढलं जाते. त्याच्यानंतर मग जशाच तसं चांगलंवालं रक्त आपल्या शरीरामध्ये टाकलं जाते. आता आपल्या शरीरामध्ये जवळपास 5 लिटर रक्त आहे. आपल्याला माहित आहे की एका मिनिटालाच 1 लिटर रक्त आपल्या किडनीमधून जाते दोन्ही पण. परंतु एवढ्या लवकर ते म्हणजे किडनी काही रक्तामधलं युरिया एकाच वेळी पूर्ण काढते असं नाही, हळूहळू थोडं करत असते. त्या मशीनला पण पूर्ण रक्त शुद्ध करण्यासाठी भरपूर वेळ लागतो. म्हणजे हिमोडायलिसिस जर का आपण करायला गेलो तर जवळपास 4 ते 5 तास लागतात रक्त शुद्धीकरण करण्यासाठी. हप्त्यातून 2-3 वेळा हे करावं लागतं. म्हणजे प्रत्येक 2 दिवसानंतर हिमोडायलिसिस करावं लागते. ही खूप महागडी प्रोसेस आहे. त्याच्यामुळे किडनी आपलं चांगलं असणं म्हणजे निरोगी असणं खूप जास्त गरजेचं आहे. आता तुम्ही सोशल मीडियामध्ये आजकाल प्रेमानंद महाराज ते त्यांचं तुम्ही कधी ना कधी ऐकलंच असणार. ते पिवळे कपडे घालून असतात ते आणि प्रवचन देतात. खूप चांगल्या प्रकारे ते सांगतात, अध्यात्म शिकवतात ते. तर त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या आहेत. ठीक आहे. तर ते त्यांना प्रत्येक 2-2 दिवसानंतर त्यांना हे डायलिसिस करावं लागते, रक्ताचं हिमोडायलिसिस करावं लागते. ठीक आहे. हिमोडायलिसिसला मराठीमध्ये रक्त वॅश्लेशन असं म्हणत असतात. तर प्रत्येक 2-2 दिवसानंतर त्यांना जावं लागते आणि एका वेळेसाठी म्हणजे एकदा ते करायला लागलं की 4-5 तास तिथे घेतातच. ठीक आहे. किडनी स्टोन काय आहे? मूतखडा, किडनी स्टोन. आता आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम पण असते. आता किडनी स्टोन असे बारीक बारीक दगड असतात, ते छोटे छोटे दगड असतात. हे कसे काय बनतात? कॅल्शियम पासून बनतात, कॅल्शियम पोटॅशियम. आता कॅल्शियम ऑक्झलेट म्हणजे CaC2O4, कॅल्शियम ऑक्झलेटचे बारीक बारीक कण असतात, ते एकमेकांना चिकटतात. एकमेकांना चिकटू ते मोठे होतात आणि मग प्रॉपर असा हाताला लागू शकतो असा दगड बनतो. आणि हा किडनीमध्ये तयार झाला. हे बघा इथे या किडनीमध्ये ते दगड दिसतात. ठीक आहे. किती तयार झाले की ते त्रास होतो, मग दुखायला लागते ते. ठीक आहे. त्यालाच किडनी स्टोन म्हणतो. जेव्हा ते किडनी स्टोन हळूहळू मोठे होत जातात मग याचा त्रास वाढायला लागतो, मग ते किडनीमध्ये दुखायला लागते. मग त्यावेळेस मग किडनी स्टोनचं ऑपरेशन करावं लागतं. त्याच्यामधून किडनीमधून ते स्टोन बाहेर काढावे लागतात. ठीक आहे. ते कशाने बनलेले असतात? कॅल्शियम ऑक्झलेटने बनलेले असतात, फॉस्फेटने बनलेले असतात, युरिक ऍसिडने सुद्धा बनलेले असतात. ठीक आहे. हे सर्व स्फटिक पदार्थ आहे, क्रिस्टलाइन पदार्थ आहेत. क्रिस्टलाइन पदार्थ असल्यामुळे ते एकमेकांना चिपटू शकतात, त्याच्यामुळे तो जमा होतात. हे कशामुळे होते? जेव्हा आपण पाण्याचं प्रमाण खूप कमी असते आपल्या पिण्याच्या पाण्याचं, म्हणून जास्तीत जास्त पाणी प्यायला पाहिजे. आपण दिवसाला 3 ते 3.5 लिटर पाणी प्यायला पाहिजे. ठीक आहे. कमी पाणी पिल्याने किंवा अतिशय जास्त ज्याच्यामध्ये सोडियम जास्त आहे असे अन्नपदार्थ जास्त खाल्ल्याने त्याच्यामुळे हा मूतखड्याचा प्रॉब्लेम, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे. याच्यावरती प्रश्न विचारला नाही आतापर्यंत. आता हा एक टॉपिक आहे आपल्या लघवीचा रंग.
आता जर का आपल्या लघवीचा रंग एकदमच जर का म्हणजे पाण्यासारखा जर का असेल, म्हणजे आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, ठीक आहे, म्हणजे जास्त ओव्हर हायड्रेट म्हणू आपण त्याला, एकदम पण तेवढं नाही पाहिजे, आपल्या लघवीला थोडाफार तरी पिवळा रंग असायला पाहिजे. तर हा जो रंग आहे असा जर का रंग असेल तर हा ठीकठाक चांगला निरोगी आहे. परंतु जर का पिवळेपणा जर का त्याच्यामध्ये वाढला असेल आणि एकदम जर का पिवळी लघवी जर का आपल्याला येत असेल, म्हणजे आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे, त्याच्यामुळे आपण आपलं पाण्याचं प्रमाण वाढवायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तो दिवसातून फक्त एकच ग्लास पाणी पित असेल म्हणून तर त्याचा लघवीचा रंग पिवळा आहे. दिवसाला 7 ते 8 ग्लास पाणी प्यायला पाहिजे, म्हणजे जवळपास ते 3 ते 4 लिटर पाणी होते, ते प्यायलाच पाहिजे. उन्हाळ्यामध्ये ते प्यायला पाहिजे एवढं तरी. हिवाळ्यामध्ये थोडं गरज कमी असते, मग थोडंसं कमी प्यायचं, म्हणजे 2-2.5 लिटर तरी प्यायलाच पाहिजे हिवाळ्यामध्ये. कधी कधी ना लघवीचा रंग लाल पण होतो. आता किडनी काय करते, आपल्या रक्तामधून युरिया, पाणी हे सगळं ऍब्झॉर्ब करून घेते, शोषून घेते. सोबत सोबत काय होते ना, ते आरबीसी जे लाल रक्तपेशी असतात त्याचा रंग लाल असतो, ते आपण शोषल्या जातात, थोडा बिघाड होतो, त्याच्यामुळेच ते होते तसं. आणि आरबीसी जर का आपल्या युरिनमध्ये जर का गेलं तर साहजिक आहे युरिनचा रंग पण लाल होणार, नाही का. तर याला त्या केसमध्ये आपल्या लघवीचा रंग लाल असतो. आणि या रोगाला काय म्हणतात, हिमॅच्युरिया या रोगाचं नाव आहे. तुम्ही एक पिक्चर पाहिला असणार मराठीचा जोगवा. त्या जोगव्यामध्ये तो जो आपला हिरो असते त्याला जोगता बनवतात, म्हणजे देवाला अर्पण करतात की याच्यानंतर तू देवाची सेवा कर. का बरं? कारण त्याच्या लघवीतून रक्त निघालेलं असते. तर त्यावेळेस ते अंधश्रद्धा होत्या तशा. परंतु ही अंधश्रद्धा नाहीये, म्हणजे ही अंधश्रद्धा आहे, ही एक प्रकारे रोग आहे. हा रोग बरा होऊ शकतो ना, जर का प्रॉपर मेडिकेशन घेतलं तर हा रोग सुद्धा बरा होतो. ठीक आहे, तर या रोगाचं नाव आहे हिमॅच्युरिया, लक्षात असू द्या. कधी कधी लघवीचा रंग काळा पण होतो. काळा का बरं होतो? कारण मेलॅनुरिया या लघवीचा रंग जर का काळा येत असेल, जांभळा येत असेल, तर त्या रोगाला मेलॅनुरिया म्हणतात. आता हे कशामुळे होते, तर मेलॅनोजेन्स नावाचे घटक त्यांच्यासोबत जेव्हा ऑक्सिजन येतो तर मेलॅनिन बनते. आता आपल्या त्वचेचा रंग सावळा आहे, काळा आहे, गोरा आहे. आता माझा रंग सावळा आहे, का बरं? कारण माझ्या त्वचेमध्ये मेलॅनिन आहे. काहींचा रंग खूप जास्त काळा असतो, आफ्रिकेतले लोक पाहा तुम्ही, त्यांच्यामध्ये मेलॅनिनचं प्रमाण खूप जास्त आहे म्हणून त्यांच्या त्वचेचा रंग काळा आहे. काही लोक खूपच जास्त गोरे असतात तर त्यांच्यामध्ये मेलॅनिनचं प्रमाण कमी आहे. आणि हे मेलॅनिन कशा प्रकारे वाढते, कशा प्रकारे मेलॅनिन तयार होते, तर त्याच्यासाठी मग सूर्यप्रकाश पाहिजे असतो. म्हणून बघा, जे उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये राहतात, जिथे सूर्यप्रकाश खूप जास्त प्रमाणामध्ये असतो, तर तिथे त्या लोकांचा त्वचेचा रंग सावळा असतो. ठीक आहे, आपल्या साऊथ इंडियामध्ये बघा, साऊथ इंडिया आणि नॉर्थ इंडिया याच्यामध्येच पाहणं तुम्ही, दक्षिण भारतातले लोक जास्त सावळे असतात आणि तिकडे काश्मीरकडचे लोक गोरे असतात, दिल्लीकडचे लोक गोरे असतात, युरोपमध्ये लोक गोरे असतात, आफ्रिकेतले लोक सावळे असतात. ठीक आहे, अशा प्रकारे ते कशामुळे होते, तर मेलॅनिनमुळे होते. लघवीचा रंग काळा येत असेल तर त्या रोगाला काय म्हणतात, मेलॅनुरिया म्हणतात. लाल येत असेल तर त्याला काय म्हणतात, हिमॅच्युरिया म्हणतात. ठीक आहे, जर का गडद पिवळा रंग जर का येत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, डिहायड्रेशन म्हणतो. ठीक आहे, म्हणजे निर्जलीकरण, त्याच्यामुळे तो रंग होतो. राज्यसेवा 2015 मध्ये प्रश्न आलेला होता. खालीलपैकी कोणते पर्याय योग्य आहेत? गर्द पिवळ्या रंगाचे मूत्र जर का असेल तर त्याला काय म्हणतात, मेलॅनुरिया म्हणतात का? नाही, त्याला तर निर्जलीकरण म्हणतो आपण, म्हणजे हे चुकीचं आहे, म्हणजे ही चुकीचं आहे. रंगहीन मूत्र जर का असेल, ओव्हर हायड्रेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे रंग त्याचा पाण्यासारखा आहे. ठीक आहे, हे पण चुकीचं आहे, याला निर्जलीकरण नाही म्हणतात, ओव्हर हायड्रेशन म्हणतात. रक्तरंग म्हणजे लाल रंगाचं जर का मूत्र असेल त्याला हिमॅच्युरिया म्हणतात का? हो, हे बरोबर आहे, हिमॅच्युरिया त्याला म्हणतात. आणि मेलॅनुरिया कशाला म्हणतात? जेव्हा आपल्या लघवीचा रंग काळा होतो तेव्हा. हिरवट रंगाचे मूत्र हे बीट खाल्ल्यामुळे होते का? नाही, बीट खाल्ल्यामुळे तर लघवीचा रंग थोडा लाल होतो, कारण ते पाण्यामध्ये पण मिसळते बीट. ठीक आहे, जास्त प्रमाणामध्ये खाल्लं तर होते, नाही तर एवढं काही नाही. तर अशा प्रकारे आपलं उत्तर काय आहे, तर तिसऱ्या नंबरचं, लाल रंगाचे मूत्र असेल त्याला हिमॅच्युरिया म्हणत असतो. अशा प्रकारे हा एक्सक्रिएशन टॉपिक इथे संपला. धन्यवाद.